गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत अभ्यासत असताना त्यामध्ये आपण कामगार वर्गाची क्रांती तसेच कामगार वर्गाची हुकुमशाही या संदर्भातील आपण माहिती अभ्यासलेली होती. आज आपण साम्यवादी समाजरचना तसेच साम्यवादी समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये तसेच मार्क्स यांच्या राजकीय विचारांचे मूल्यमापन या संदर्भातील माहिती आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, साम्यवादी समाजरचना ह्यामध्ये कार्ल मार्क्सच्या मते वर्गविहीन आणि राज्यविहीन समाजव्यवस्था म्हणजे साम्यवादी समाजरचना होय. समाजवादातील भांडवलशाही मोडून काढण्यासाठी कामगारांनी क्रांती करावी आणि क्रांतीच्या विजयानंतर काही काळासाठी कामगाराची हुकुमशाही स्थापन करावी. कामगाराच्या अधीसत्तेने खाजगी संपत्ती व उत्पादन साधने यांची सामूहिक मालकी प्रस्थापित केल्यानंतर समाजात शोषक आणि शोषित असे वर्गच राहणार नाहीत. त्यामुळे समाजातील वर्गविग्रहाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन समाज वर्गविरहित बनू शकेल. अर्थात समाजात कोणत्याही प्रकारचे वर्ग उरले नाहीत तर कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा कलह निर्माण होणार नाही. त्यामुळे कामगारांच्या अधिसत्तेची गरज राहणार नाही. राज्यसंस्थेचे महत्त्व कमी झाल्यामुळे ते हळूहळू विरून जाईल आणि समाज राज्यविहीन होईल. अशा प्रकारे जेव्हा समाज वर्गविहीन, राज्यविहीन बनू शकेल तेव्हाच खऱ्या अर्थाने साम्यवादी समाजरचना प्रस्थापित होऊ शकेल असे मार्क्सचे मत होते. समाजवादी समाजव्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही वैशिष्ट्ये आहेत याची माहिती आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. तर ह्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मार्क्स यांच्या मते भांडवलशाही पद्धतीतून समाजवादी क्रांती आणि समाजवादी व्यवस्थेतून साम्यवादी अवस्था निर्माण करण्यासाठी राज्याची आवश्यकता काही काळापर्यंत असते. या संक्रमणाच्या काळात आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित होऊ लागली की जनतेतील परस्पर संबंध इतके सुधारतील की त्यांच्यावर कोणतीही सक्ती करण्याची गरज राहणार नाही. पोलीस, कोर्ट, तुरुंग अशा गोष्टीची गरजच पडणार नाही. त्यामुळे राज्यसंस्था हळूहळू लोप पावेल. अर्थात समाज वर्गविहीन आणि राज्यविहीन अशा स्वरूपाचा बनेल. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साम्यवादी समाजरचनेत दारिद्र्य, विषमता, बेकारी यांचे पूर्णपणे निर्मूलन होईल. खाजगी मालमत्ता, आर्थिक शोषण, अन्याय ह्या गोष्टींना पूर्णपणे आळा बसेल. उत्पादन शक्ती आणि उत्पादनाची प्रक्रिया यात समन्वय साधला जाऊन जीवनावश्यक वस्तूंची विपुलता निर्माण होईल. संपत्तीमध्ये सर्वांना समान
न्यायवाटा मिळेल आणि सर्वच क्षेत्रात समतेचे तत्त्व स्वीकारले जाईल. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साम्यवादी समाजरचनेत प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे काम मिळेल आणि गरजेप्रमाणे दाम मिळेल. मार्क्सच्या मते प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे पात्रतेप्रमाणे काम केले पाहिजे. प्रत्येकाने सामाजिक जाणीवेतून काम केले पाहिजे. अर्थात त्या कामाचा मोबदला म्हणून त्याच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता समाजाकडून केली जाईल. काम आणि वेतन यांचा संबंध न ठेवता प्रत्येकाला गरजेप्रमाणे सर्व आवश्यक वस्तू मिळतील. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साम्यवादी समाजरचनेमध्ये खाजगी मालमत्तेचे आणि सर्व प्रकारच्या उत्पादन साधनांचे राष्ट्रीयीकरण किंवा सामाजिकरण होईल. उत्पादन साधनांची मालकी नष्ट होऊन समाजाची मालकी प्रस्थापित होईल. शेती, उद्योग, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात समाजाची मालकी प्रस्थापित होऊन सामूहिक पद्धतीने या सर्व क्षेत्रात प्रगती साधली जाईल. औद्योगिक काळातील नवी यांत्रिक पद्धती आणि वैज्ञानिक पद्धती यांचा स्वीकार करून उत्पादन शक्ती वाढवली जाईल आणि समाजाची सर्वांगीण प्रगती साधली जाईल. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मार्क्सच्या मते साम्यवादी समाजरचनेत प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता व न्याय प्राप्त होईल. खाजगी संपत्ती, विषमता, अन्याय ह्या गोष्टी शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे व्यक्तीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व समता उपभोगता येईल. जीवनावश्यक गोष्टीची विपुलता, शास्त्रीय, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास यामुळे प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल. यानंतर आपण कार्ल मार्क्सच्या राजकीय विचारांचे मूल्यमापन या संदर्भातील माहिती बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावरचा एक प्रखर विचारवंत म्हणून मार्क्सचे तत्वज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण वाटते. शास्त्रीय समाजाची बैठक मांडून मार्क्सने साम्यवादी समाज रचनेचे तत्त्वे नवे राजकीय तत्वज्ञान जगाला दिलेले आहे. आज जवळजवळ 1/3 जग साम्यवादी पद्धतीच्या मार्गाने जात आहे. आंतरराष्ट्रीय सिद्धांत या नात्याने मार्क्सचे स्थान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे मानले जाते. मार्क्स पूर्वी अनेक विचारवंत होऊन गेले, परंतु या सर्वांनी परंपरागत राजकीय विचारांची रीव ओढण्याची कामगिरी केली. परंतु मार्क्सने मांडलेले तत्वज्ञान क्रांतिकारी स्वरूपाचे होते. समाजाची पुनर्रचना करण्यासाठी, समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी मार्क्सने क्रांतिकारक विचार मांडून तत्वज्ञानात क्रांती घडवून आणली. जग बदलण्याची तळमळ
मार्क्स यांना लहानपणापासूनच होते. 1845च्या वसंत ऋतूत 27 वर्षे वयाचे तत्त्वज्ञानाचे डॉक्टर कार्ल मार्क्स यांनी आपल्या डायरीत काही शब्द लिहून ठेवले होते. आजपर्यंतच्या तत्त्वज्ञांनी निरनिराळ्या पद्धतींनी जगाचा अन्वयार्थ लावला, परंतु मुख्य प्रश्न असा आहे की जग बदलायचे कसे, हाच. कार्ल मार्क्स आणि एंगल्स यांनी हेच ध्येय मानून समाजवादी समाजरचनेचा सिद्धांत मांडला. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल या ग्रंथाद्वारे त्यांनी आपल्या क्रांतीचा सिद्धांत जगापुढे ठेवलेला आहे. एक शतकाहून अधिक काळ जगभराच्या श्रमिक जनतेने समाज परिवर्तनाचे साधन म्हणून या क्रांतिकारी सिद्धांताचा उपयोग केलेला आहे. कार्ल मार्क्सने भौतिक तत्त्वज्ञान, आर्थिक सिद्धांत आणि शास्त्रीय समाजवादाचा सिद्धांत या 3 दृष्टिकोनातून आपले तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे. मानवाची मानवाकडून होणारी सामाजिक व आर्थिक पिळवणूक नष्ट करण्यासाठी आणि जगभर साम्यवादी समाजरचनेची प्रस्थापना करण्यासाठी मार्क्सने क्रांतिकारक विचार मांडलेले आहेत. मार्क्सवादात फक्त आर्थिक घटकालाच महत्त्व दिलेले आहे, अशी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून टीका होत असली तरीही भांडवलदार, धनिक वर्गाकडून श्रमिक वर्गाची होणारी पिळवणूक आणि ती थांबवण्यासाठी करावयाची क्रांती याविषयीची श्रमिकांना जागृती करून देण्याचे महान कार्य कार्ल मार्क्स यांनी केलेले आहे. एकंदरीत कार्ल मार्क्सच्या समाजवादी विचाराने मानवजातीपुढे नवा समाजवादी समाजरचनेचा मार्ग ठेवला आहे, असे म्हणता येईल. मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचे व त्याच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचे आणि समानतेच्या वागणुकीचे महत्त्व पटवून देण्याचे, ते साध्य करण्याचे महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी विचार मांडण्याचे महान कार्य मार्क्सने केलेले आहे. 1917 साली रशियाने मार्क्सच्या क्रांतीचा मार्ग स्वीकारून समाजवादी क्रांती घडवून आणली आणि त्याच मार्गावरून 1/3 पेक्षा जास्त जग जात आहे. साम्यवादी समाजरचनेचा मार्ग स्वीकारून आपला विकास करून घेतला आहे. 1991 साली सोव्हिएट रशियाचे विघटन झाले. 70 वर्षाच्या कालावधीनंतरही रशियात मार्क्सवादी विचारसरणी खऱ्या अर्थाने रुजली नाही. शक्तिशाली रशियन राज्यसंस्थेत सत्ताधारी वर्गाने सत्तेचा गैरवापर केला. त्यामुळे घटक राज्याची स्वायत्तता आणि अधिकार धोक्यात आले. घटक राज्यांनी मध्यवर्ती सत्तेच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र निर्मिती केली. अर्थात या अपयशाचे खापर मार्क्सवादी विचारसरणीवर फोडणे योग्य होणार नाही. मार्क्सचे साम्यवादी समाजरचनेचे शास्त्रीय विचार नव्या सत्ताधारी वर्गाला उमगलेले नाहीत. केवळ सत्तेसाठी, स्वार्थासाठी त्यांनी मार्क्सवादाची कास धरली होती.
राज्यविहीन आणि वर्गविहीन समाज निर्मितीचे ध्येय प्रत्यक्षात साध्य झाले नाही. या अपेक्षेची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. आज मार्क्सवादी विचार मागे पडू लागले आहेत. सारे जग भांडवलवादाकडे आकर्षित झालेले आहे. व्यक्तिस्वातंत्र्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांचा सर्वांनाच विसर पडू लागलेला आहे. तरी पण मार्क्सची साम्यवादी विचारसरणीच अखेर जगाला प्रेरक, पूरक आणि मार्गदर्शक ठरणार आहे. जगातील सर्व मानवजातीला, सर्व राष्ट्रांना मार्क्सवादाचे विचार आवश्यक व महत्त्वाचे वाटू लागतील. आर्थिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्क्सचे विचार उपयुक्त व आवश्यक ठरतील असे भाकीत करणे गैर ठरणार नाही. मार्क्सच्या समाजवादी विचारासंबंधी कॅटलिन या विचारवंताने असे मत मांडले आहे की मार्क्सची विचारसरणी ही सुसंगत, सुसूत्र आणि श्रेष्ठ प्रतीची आहे. वर्गसंघर्ष, अतिरिक्त मूल्य सिद्धांत, कामगाराची क्रांती, कामगाराची हुकुमशाही, समाजवादी समाजरचना अशी तर्कसुसंगत व वास्तववादी स्वरूपाची विचारसरणी मांडणारा तो महान विचारवंत होता. कोकर या विचारवंतांनी समाजवादासंबंधी शस्त्रशुद्ध व वास्तववादी विचार मांडणारा पहिला विचारवंत कार्ल मार्क्स हाच होय असे म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. पुढील लेक्चरमध्ये आपण अधिसत्ता, अधिसत्तेचा अर्थ आणि प्रकार या संदर्भातील माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.